सुवर्ण संधी अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे फक्त 9 मिनिटात 90% सोने तारण कर्ज। चला तर मग संधीचा सोनं करूया। या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आत्ताच संपर्क करा पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव। आमचा पत्ता गोदाम गल्ली भाजी मार्केट कोपरगाव जिल्हा अहमदनगर। संपर्क क्रमांक 02423 226923। अय शेंडगे हे लंगोट नेसेल हे आरक्षण हिम्मत असेल तर ये समोर। शेंडग्याच्या बैलाला शेंडग्याचं करायचं काय खाली डोकं वर पाय, शेंडग्याचं करायचं काय खाली डोकं वर पाय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज कोपरगावच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर गेल्या 8 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे। ओबीसी नेत्याने मराठा समाजाविषयी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करत सकल मराठा समाज कोपरगावच्या वतीने समाजाच्या कार्यकर्त्यांनी लंगोट घालून ओबीसी नेत्याला आवाहन दिले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय, कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही। एक मराठा लाख मराठा। सर्वप्रथम मी ओबीसीचे तथाकथित नेते प्रकाश शेंडगे यांचा जाहीर निषेध करतो। त्यांनी आज एक बेताल वक्तव्य केलं की जर मराठा समाजाला कुणबीमध्ये आरक्षण पाहिजे असेल तर मराठा समाजाच्या लोकांनी मराठ्यांनी 10 वर्ष लंगोट वापरावी, तेव्हा आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ। मुळात मराठा समाज हा आरक्षण मागतो आहे ते राज्य सरकारकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो घटनादत्त अधिकार दिलेला आहे त्या अधिकारानुसार आम्ही आरक्षण मागतोय। परंतु यांनी 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी असं बेताल वक्तव्य करायचं आणि म्हणायचं की मराठ्यांनी 10 वर्ष तुम्ही लंगोट वापरा, आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ। हे आरक्षण देणारे कोण? मुळात या शेंडगेला ते ओबीसी मध्ये असताना त्यांना एसटी मध्ये आरक्षण पाहिजे। मग एसटी मध्ये आरक्षण त्यांना जर पाहिजे मग ओबीसीच्या तुम्ही उचापती करू नका ना तुम्ही। आणि मग तुम्ही एसटी मध्ये आरक्षण पाहिजे मग तुम्ही लंगोट बांधणार का, तुम्ही कमरेला झाडपाला बांधणार का, हा प्रश्न उपस्थित होतो। मुळात एखाद्या राजकीय नेत्याने एखाद्या समाजाचं जर पालकत्व घेतलं असेल तर त्यांनी असं बेताल वक्तव्य करून मुळात 2 समाजात भांडणं लावू नये। आमची राज्य सरकारकडे विनंती आहे की या प्रकाश शेंडगेवर कायदेशीर कारवाई करावी, ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था या महाराष्ट्रात बिघडत आहे आणि शांतपणे चाललेलं मराठा समाज आंदोलन त्याला कुठेतरी गालबोट लावायचा प्रयत्न हे लोक करत आहेत। त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। हा प्रकाश शेंडगे काल बराळला तो म्हणतो मराठ्यांनी लंगोटी नेसावी नाही घालावी लागते। आज आमच्या पैलवांनी ना लंगोटी घातलेली, तू येच आता इथं आता लंगोटी घातली, तू आता आरक्षण द्यायला ये इथं, नाही तर मग आम्ही तिथं येऊ तुझ्या तिथं। आता तुझ्याकडे आलेले तिथं मराठा समाजाचे काही मुलं तर तुला सांगणारच येते लंगोटी कशी घालायची आणि कशी नाही घालायची। तर तू जास्त वावर बोलू नको आणि 2 समाजात तेढ निर्माण करायचं काम करू नको। या ठिकाणी प्रकाश शेंडगे यांनी जे निवेदन केलं आहे तर मी या ठिकाणी त्यांना एकच आवाहन करू इच्छितो की हिम्मत तर तुम्ही मराठ्यांच्या नारी लागू नका आणि यापुढे असे बेताल वक्तव्य करू नका। मी प्रकाश शेंडगेचा या जाहीर निषेध करतो। जय हिंद जय महाराष्ट्र।